गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण थ्री फेज सिंक्रोनस मोटर या टॉपिकमधला नेक्स्ट पॉईंट स्टडी करणार आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण सिंक्रोनस मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल जे आहे ते स्टडी केलं होतं. सो मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं होतं की सिंक्रोनस मोटरचं जे वर्किंग असणार आहे ते आपण दोन कंडिशनसाठी स्टडी करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट कंडिशन होती वर्किंग ऑफ सिंक्रोनस मोटर ॲट कॉन्स्टंट एक्सायटेशन अँड व्हेरिएबल लोड. ओके, म्हणजे फर्स्ट कंडिशनमध्ये आपण सिंक्रोनस मोटरचं एक्सायटेशन कॉन्स्टंट ठेवणार होतो आणि लोड व्हॅरी करणार होतो. त्यावेळेला आपण त्याचं वर्किंग कंडिशन स्टडी करणार होतो. हा जो पॉईंट आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिंक्रोनस मोटरचं वर्किंग स्टडी करणार आहे ऑन कॉन्स्टंट लोड विथ व्हेरिएबल एक्सायटेशन. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण सिंक्रोनस मोटरचं जे एक्सायटेशन असणार आहे ते एक्सायटेशन व्हॅरी करणार आहे आणि त्या मोटरवरचा लोड कॉन्स्टंट ठेवणार आहे. ओके, सो दोन कंडिशन्स आहेत. पहिल्या कंडिशनमध्ये आपण लोड व्हॅरी करत होतो आणि एक्सायटेशन कॉन्स्टंट ठेवत होतो. सेकंड कंडिशनमध्ये आपण एक्सायटेशन व्हॅरी करणार आहे आणि लोड जो आहे तो कॉन्स्टंट ठेवणार आहे. सो तो जो पॉईंट आहे सेकंड पॉईंट तो आज आपण स्टडी करणार आहे. ओके, सो हा जो पॉईंट आहे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेला आहे सिंक्रोनस मोटर ऑन लोड विथ कॉन्स्टंट एक्सायटेशन. त्याची फेजर डायग्राम पण आपण स्टडी केलेली आहे. ती फेजर डायग्राम कशी ड्रॉ करायची हे मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण डायरेक्टली फेजर डायग्राम असणार आहे. या फेजर डायग्रामवरून सिंक्रोनस मोटरचं वर्किंग जे आहे ते स्टडी करणार आहे. सो आजचा पॉईंट असणार आहे इफेक्ट ऑफ एक्सायटेशन ॲट कॉन्स्टंट लोड. म्हणजे सिंक्रोनस मोटरवरचा लोड कॉन्स्टंट आहे, फक्त एक्सायटेशन जे असणार आहे ते चेंज म्हणजे व्हॅरी केलं जाणार आहे. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट हिअर वी विल स्टडी द ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिंक्रोनस मोटर अंडर द कॉन्स्टंट लोड अँड व्हेरिएबल एक्सायटेशन. सो या केसमध्ये सिंक्रोनस मोटरचा जो लोड आहे तो कॉन्स्टंट असेल आणि त्या मोटरला दिले जाणार ते एक्सायटेशन असणार आहे ते व्हॅरी केलं जाणार आहे. एक्सायटेशन म्हणजे काय, तर त्या मोटरच्या रोटरला किंवा रोटरच्या वाइंडिंगला आपण जो सप्लाय देतो त्याला आपण एक्सायटेशन असं म्हणतो. ओके, सो एक्सायटेशन म्हणजे मोटरच्या रोटर वाइंडिंगला दिला जाणारा सप्लाय. आता मोटरच्या रोटरवरती फील्ड वाइंडिंग माउंट केलेलं असतं. सो त्या फील्ड वाइंडिंगला दिला जाणारा सप्लाय म्हणजे त्याचं एक्सायटेशन असणार आहे. ते एक्सायटेशन आपल्याला व्हॅरी करायचं आहे. नेक्स्ट सेकंड पॉईंट फॉर स्टडिंग द बिहेवियर ऑफ अंडर कॉन्स्टंट लोड अँड व्हेरिएबल एक्सायटेशन वी विल कन्सिडर द मोटर ऑपरेशन अंडर फॉलोइंग थ्री कंडिशन्स ऑफ एक्सायटेशन. सो आपल्याला त्या सिंक्रोनस मोटरचं बिहेवियर स्टडी करण्यासाठी आपण त्यासाठी तीन वेगवेगळ्या कंडिशन स्टडी करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट कंडिशन असेल अंडर एक्सायटेशन, सेकंड नॉर्मल एक्सायटेशन अँड थर्ड असेल ओव्हर एक्सायटेशन. सो आपण सिंक्रोनस मोटरचं वर्किंग स्टडी करत असताना त्याचं एक्सायटेशन व्हॅरी करणार आहे आणि ते एक्सायटेशन कोणत्या स्टेपमध्ये व्हॅरी करणार आहे, तर पहिल्यांदा आपण त्या सिंक्रोनस मोटरला अंडर एक्सायटेड करणार आहे, म्हणजे एक्सायटेशन जे असणार आहे ते कमी देणार आहे. सेकंडमध्ये नॉर्मल एक्सायटेशन देणार आणि थर्डमध्ये ओव्हर एक्सायटेशन देणार. ओके, एक्सायटेशन म्हणजे रोटर वाइंडिंगला दिला जाणारा सप्लाय, फील्ड वाइंडिंगला दिला जाणारा सप्लाय. नेक्स्ट पॉईंट थर्ड हिअर नॉर्मल एक्सायटेशन मीन्स एक्सायटेशन करस्पॉन्डिंग टू युनिटी पॉवर फॅक्टर. सो नॉर्मल एक्सायटेशन म्हणजे काय, असं एक्सायटेशन ज्या एक्सायटेशनसाठी त्या सिंक्रोनस मोटरचा पॉवर फॅक्टर हा युनिटी 1 असेल ते एक्सायटेशन म्हणजे नॉर्मल एक्सायटेशन. नेक्स्ट the excitation larger than the normal excitation is called as over excitation and less than the normal excitation is called as under excitation. Okay, so synchronous मोटरचं नॉर्मल एक्सायटेशन म्हणजे काय, ज्या एक्सायटेशनला सिंक्रोनस मोटरचा पॉवर फॅक्टर 1 असेल त्या एक्सायटेशनला आपण नॉर्मल एक्सायटेशन म्हणणार. आता नॉर्मल एक्सायटेशनची जी व्हॅल्यू असेल त्याच्यापेक्षा जर आपण जास्त एक्सायटेशन दिलं तर त्याला आपण ओव्हर एक्सायटेशन कंडिशन असं म्हणणार आहे. आणि नॉर्मल एक्सायटेशनची व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा आपण जर कमी एक्सायटेशन दिलं तर त्याला आपण अंडर एक्सायटेशन असं म्हणणार आहे. सो या तीन कंडिशनमध्ये सिंक्रोनस मोटर कशी बिहेव करते ते आपल्याला स्टडी करायचं आहे. सो त्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघूया ते म्हणजे मोटर अंडर द कंडिशन ऑफ अंडर एक्सायटेशन. सो फर्स्ट कंडिशनमध्ये आपण मोटर जी असणार आहे ती अंडर एक्सायटेड कंडिशनमध्ये कशी ऑपरेट करेल ते स्टडी करणार आहे. अंडर एक्सायटेशन म्हणजे रेटेड व्हॅल्यूपेक्षा कमी व्हॅल्यूचा सप्लाय आपण रोटर वाइंडिंगला म्हणजे फील्ड वाइंडिंगला दिलेलं आहे, ती कंडिशन आपण स्टडी करणार आहे. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बिलो फिगर शोज द फेजर डायग्राम ऑफ लोडेड सिंक्रोनस मोटर विथ स्मॉल एक्सायटेशन. सो ही जी डायग्राम खाली दाखवलेली आहे फेजर डायग्राम, ही फेजर डायग्राम ही अंडर एक्सायटेशन
कंडिशनसाठी दाखवलेले आहे. अंडर एक्सायटेशन म्हणजे रोटर वाइंडिंगचा जो सप्लाय असणार आहे तो रेटेड सप्लायपेक्षा कमी दिला जाणार आहे. ओके. सो ह्या केसमध्ये काय होतं तर फेजर डायग्रॅम जे असणार आहे ते आपण लास्ट लेक्चर बघितलेली आहे कशी ड्रॉ करायची ते आपण डायरेक्ट ती फेजर डायग्रॅम असणार आहे ती स्टडी करणार आहे. ओके. सो अंडर एक्सायटेशनमध्ये काय होतं तर अंडर एक्सायटेशनमध्ये ई बीची जी व्हॅल्यू असते ती सप्लाय व्होल्टेजच्या व्हॅल्यूपेक्षा कमी असते. आता ई बीची व्हॅल्यू सप्लाय व्होल्टेजच्या व्हॅल्यूपेक्षा कमी कशी असते तर आपण बघितलेलं आहे ई बी म्हणजे असणार आहे बॅक ई एम एफ. आता हा बॅक ई एम एफ कोण प्रोड्यूस करतं तर त्या मोटरचा जो रोटर असणार आहे तो रोटर हा बॅक ई एम एफ प्रोड्यूस करणार आहे. ओके. आणि मोटर ई एम एफ का प्रोड्यूस करतो आहे कारण त्या मोटरला आपण एक्सायटेशन दिलेलं आहे म्हणजे सप्लाय दिलेलं आहे. ओके. सो मोटरला आपण सप्लाय देतो आहे रोटरला आपण सप्लाय देतो आहे म्हणजे त्या रोटरला आपण एक्सायटेशन देतो आहे आणि रोटरला एक्सायटेशन मिळाल्यामुळं रोटर जो असणार आहे तो ई एम एफ इंड्यूस करणार आहे त्या ई एम एफला आपण बॅक ई एम एफ असं म्हणतो आहे. सो आता आपण जी कंडिशन स्टडी करतो आहे ती आहे अंडर एक्सायटेशन. अंडर एक्सायटेशन अंडर म्हणजे काय तर रेटेड व्हॅल्यूपेक्षा कमी सप्लाय दिलेला आहे. सो अंडर एक्सायटेशन म्हणजे तुम्ही सप्लाय जो असणार आहे तो सप्लाय कमी देणार आहे. सो तुम्ही सप्लाय कमी देत आहे त्यामुळं रोटरकडून प्रोड्यूस केला जाणारा जो ई एम एफ असणार आहे बॅक ई एम एफ तो पण कमीच असणार आहे. ओके. सो अंडर एक्सायटेशन कंडिशनमध्ये ई बीची जी व्हॅल्यू असणार आहे ती सप्लाय व्होल्टेजच्या व्हॅल्यूपेक्षा कमी असेल कारण तुम्ही अंडर एक्सायटेशन कमी सप्लाय जो आहे तो रोटरला दिलेला आहे आणि रोटरचा सप्लाय कमी आहे त्यामुळं त्या रोटरकडून प्रोड्यूस होणारा जो ई एम एफ आहे तो पण कमी असणार आहे. ओके. त्यामुळे ह्या कंडिशनमध्ये ई बी जो असेल तो सप्लाय व्होल्टेज व्हीपेक्षा कमी असणार आहे. ओके. सो ई बीची व्हॅल्यू ही सप्लाय व्होल्टेजपेक्षा कमी आहे म्हणजे ॲक्च्युली काय असणार आहे सप्लाय व्होल्टेजचा जो फेजर असणार आहे त्याची जी लेंथ असणार आहे त्या लेंथपेक्षा ई बीची जी लेंथ असणार आहे ती लेंथ थोडी कमी असणार आहे. ओके. सो ह्या इक्वेशनवरून आपण सांगू शकतो की सप्लाय व्होल्टेजचा जो फेजर आहे त्याची लेंथ जास्त आहे आणि ई बीची लेंथ आहे ती कमी आहे कारण ई बीची व्हॅल्यू कमी असते. सो या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत हा आपला सप्लाय व्होल्टेजचा फेजर असणार आहे आणि या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आपला बॅक ई एम एफचा फेजर असणार आहे. तर दोन्ही फेजरवरून तुम्ही सांगू शकता की ई बी हा जो फेजर आहे त्याची लेंथ कमी असणार आहे. ओके. सो लेंथ कमी आहे त्यामुळे ही कंडिशन असणार आहे ही अंडर एक्सायटेशनची कंडिशन असणार आहे. सो नेक्स्ट पॉईंट स्मॉल एक्सायटेशन. सेकंड पॉईंट स्मॉल एक्सायटेशन टू द मोटर मेक्स ई बी लेस दॅन द व्ही. म्हणजे सांगितल्याप्रमाणे आपण रोटरला कमी सप्लाय दिलेला आहे त्यामुळं त्या रोटरकडून प्रोड्यूस होणारा जो बॅक ई एम एफ आहे तो कमी असणार आहे. नेक्स्ट थर्ड पॉईंट फ्रॉम फिगर इट कॅन बी सीन दॅट द करंट आय ए लॅग्स बिहाइंड व्ही बाय अन अँगल फाय. ओके. सो या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय सप्लाय व्होल्टेज आणि आर्मेचर करंट ह्या दोघांमध्ये फाय हा अँगल आहे का तो अँगल फाय का असणार आहे कारण आपल्याला माहीत आहे आपण सप्लाय जो असणार आहे तो मोटरच्या स्टेटर वाइंडिंगला देणार आहे म्हणजे आर्मेचर वाइंडिंगला देणार आहे. सो आर्मेचर वाइंडिंगला सप्लाय अप्लाय केल्यानंतर त्या आर्मेचर वाइंडिंगमधून करंट फ्लो व्हायला सुरू होणार आहे पण त्या ठिकाणी वाइंडिंग आहे त्यामुळे त्यामध्ये इंडक्टन्स ही प्रॉपर्टी असणार आहे त्यामुळं आर्मेचर वाइंडिंगमधला जो करंट असणार आहे तो अप्लाय केलेल्या व्होल्टेजला लॅग करणार आहे बाय अन अँगल ऑफ फाय. सो या ठिकाणी व्ही आणि आय ए ह्या दोघांच्यामध्ये तुम्हाला लॅगिंग अँगल फाय बघायला मिळेल. The next, if the field current that is excitation is now increased, EB increases. Okay. So आता ह्या कंडिशनमध्ये तुम्ही जर रोटर वाइंडिंगला दिला जाणारा सप्लाय इन्क्रीज केला वाढवला रोटर वाइंडिंगला दिला जाणारा सप्लाय म्हणजेच काय तर एक्सायटेशन जे आहे ते तुम्ही जर वाढवलं तर काय होणार आहे त्या रोटर वाइंडिंगकडून प्रोड्यूस होणारा जो बॅक ईएमएफ असणार आहे ई बी तो पण वाढणार आहे. ओके. सो इफ फील्ड करंट दॅट इज एक्सायटेशन इज नाव इन्क्रीज्ड ई बी इन्क्रीजेस. सो एक्सायटेशन वाढलं की बॅक ई एम एफ वाढतोय आणि बॅक ई एम एफ वाढतोय म्हणजेच काय बॅक ई एम एफचा जो फेजर असणार आहे त्या फेजरची लेंथ असणार आहे ती लेंथ वाढणार आहे. ओके. सो त्यामध्ये ई बी इन्क्रीजेस सिन्स द पॉवर इनपुट टू द मोटर इज कॉन्स्टंट increase in EB causes working point B to move to the shift. ओके लेफ्ट. सो यामध्ये आपण काय सांगू शकतो जर तुम्ही मोटरचं एक्सायटेशन वाढवलं तर
त्या मोटरमध्ये रोटरकडून प्रोड्यूस होणारा जो बॅक ई एम एफ असणार आहे तो ई एम एफ वाढणार आहे. म्हणजे ही ई बीची जी व्हॅल्यू असणार आहे, ई बीची लेंथ असणार आहे, ती लेंथ वाढणार आहे. पण आता आपल्याला माहीत आहे की आपण मोटरवरचा जो लोड आहे तो कॉन्स्टंट ठेवलेला आहे. आता मोटरवरचा लोड जर कॉन्स्टंट असेल तर ती मोटर जी असणार आहे ती कॉन्स्टंट पॉवर ड्रॉ करणार आहे किंवा कॉन्स्टंट पॉवर घेणार आहे. ओके, सो या ठिकाणी आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की पॉवर जी असणार आहे ते आपण कशी दाखवू शकतो, तर पॉईंट बी जो असणार आहे हा आपला वर्किंग पॉईंट असेल. पॉईंट बी पासून ओ एक्स ह्या लाईनवरती आपण जर एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर ह्या लाईनची जी लेंथ असते बी आणि ही म्हणजे ग्रीन कलरने दाखवतो मी, ही जी लेंथ असणार आहे ही लेंथ काय रिप्रेझेंट करते, तर त्या मोटरनी सप्लाय करून घेतलेली पॉवर रिप्रेझेंट करते. तर आता या कंडिशनमध्ये मोटरवरचा लोड कॉन्स्टंट आहे, कारण आपण तीच कंडिशन स्टडी करतोय. लोड कॉन्स्टंट आहे आणि एक्सायटेशन व्हॅरी करतो अशी कंडिशन आपण स्टडी करतोय. सो या कंडिशनमध्ये लोड कॉन्स्टंट आहे, त्यामुळं मोटर ही सप्लायकडून कॉन्स्टंट पॉवर ड्रॉ करणार आहे. आता ह्या कंडिशनमध्ये काय झालेलं आहे, तर पॉवर कॉन्स्टंट आहे पण तुम्ही एक्सायटेशन वाढवलेलं आहे. आता एक्सायटेशन वाढवल्यावर काय होतं, तर ई बीची जी लेंथ असते ती ई बीची लेंथ वाढते. आता ई बीची लेंथ वाढणार आहे ती आता वरती ह्या लाईनच्या वरती अशी जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही, कारण ही जर लाईन त्या डॉटेड लाईनच्या वरती गेली तर याचा अर्थ काय असणार आहे, तर ती मोटर एक्स्ट्रा पॉवर ड्रॉ करते. पण आता आपण काय सांगतोय, तर मोटरवरचा लोड कॉन्स्टंट आहे त्यामुळे मोटर ही कॉन्स्टंट पॉवर ड्रॉ करणार आहे. सो ई बीचा जो वेक्टर असणार आहे तो ह्या डॉटेड लाईनच्या वरती आपण दाखवू शकत नाही, तो आपल्याला ह्या डॉटेड लाईनवरतीच दाखवावं लागणार आहे. सो त्या केसमध्ये काय होणार, जर आपण एक्सायटेशन वाढवलं तर ई बीचा जो वेक्टर असणार आहे तो ई बीचा वेक्टर फेजर तो असा इकडे पुढं सरकेल, इकडं पुढं सरकेल. त्याची लेंथ वाढल्यामुळे तो थोडा पुढं सरकणार आहे. सो ई बीचा फेजर पुढं सरकला काय होतोय, हा जो ई आरचा फेजर इथं आपण दाखवलेला आहे, हा जो ई आरचा फेजर आपण इथं दाखवलेला आहे तो असा थोडासा मागं सरकेल इकडं. ई आरचा फेजर जो असणार आहे तो थोडासा असा इकडं मागं सरकेल. सो त्यामुळे काय होणार आहे, ई आर जो असणार आहे तो असा ॲडव्हान्स होणार आहे, म्हणजे थोडा मागं सरकणार आहे. आता या कंडिशनमध्ये काय असणार आहे, तर ई आर आणि आय ए म्हणजे आर्मेचर करंट ह्या दोघांमध्ये एक कॉन्स्टंट अँगल आहे किंवा ह्या दोघांमधला जो अँगल आहे तो फिक्स असणार आहे. त्यामुळं तुम्ही एक्सायटेशन वाढवलं आणि त्या एक्सायटेशन वाढल्यामुळं ई बी जो आहे तो थोडासा पुढं सरकला. ई बी पुढं सरकल्यामुळं काय होणार आहे, ई आर जो असणार आहे तो थोडासा मागं सरकणार आहे. आणि ई आर मागं सरकल्यामुळं हा जो करंटचा फेजर होता तो थोडासा वरती सरकणार आहे. कारण ई आर आणि आय ए ह्या दोघांमधला जो अँगल आहे तो फिक्स आहे. त्यामुळं ई बी जर वाढला तर ई बी काय करणार आहे, ह्या ई आरला थोडासा मागं ढकलणार आहे. सो ई आर मागं सरकला की आय ए जो असणार आहे तो थोडासा वरती येणार आहे, कारण ह्या दोघांमधला अँगल जो आहे तो फिक्स आहे. सो तुम्ही जर एक्सायटेशन वाढवलं तर काय होतं, ई बीची लेंथ असते ती वाढते. ई बीची लेंथ वाढल्यामुळं ई बी थोडासा पुढं सरकणार आहे आणि ई आर जो असणार आहे तो थोडासा मागं सरकणार आहे. आणि ई आर मागं सरकल्यामुळं करंट आय ए असणार आहे तो थोडासा वरती येणार आहे. ओके, त्यामुळं काय होतं आहे, तर एक्सायटेशन वाढवलं की ई आर मागं सरकते, म्हणजे ई आरची जी लेंथ आहे ती लेंथ कमी होते. आता ई आर म्हणजे काय, तर रिझल्टंट ई एम एफ असणार आहे. आणि ई आरची लेंथ कमी होते आणि ई आरची लेंथ कमी झाल्याबरोबर त्याबरोबर आय ए जो असणार आहे थोडासा वरती सरकतो. त्यामुळे आय एची जी व्हॅल्यू असणार आहे किंवा आय एची जी लेंथ असणार आहे ती पण थोडी कमी होणार आहे. ओके, आणि प्लस काय झालं याच्यामध्ये, तर अँगल फाय हा जो होता तो अँगल थोडासा कमी होणार आहे. आता अँगल फाय काय रिप्रेझेंट करतो, तर तो आपण पॉवर फॅक्टर अँगलमध्ये रिप्रेझेंट करणार आहे कॉस फाय. आता फाय जर कमी झाला तर कॉस फायची व्हॅल्यू असणार आहे ती वाढणार आहे, म्हणजे पॉवर फॅक्टर जो असणार आहे तो वाढणार आहे. सो या कंडिशनमध्ये आपण काय सांगू शकतो, जर मोटरवरचा लोड आपण कॉन्स्टंट ठेवला तर मोटर कॉन्स्टंट पॉवर घेणार आहे, ड्रॉ करणार आहे. पण जर तुम्ही मोटरवरचा लोड कॉन्स्टंट ठेवून मोटरचं एक्सायटेशन जर वाढवलं तर काय होतं, तर त्या मोटरमधला जो बॅक ई एम एफ आहे तो बॅक ई एम एफ वाढतो. आणि बॅक ई एम एफ वाढल्यामुळं त्या मोटरमधला रिझल्टंट ई एम एफ कमी होतो. त्या मोटरनी ड्रॉ केलेला जो करंट असणार आहे तो कमी होणार आहे आणि मोटरचा पॉवर फॅक्टर जो असणार आहे तो पॉवर फॅक्टर वाढणार आहे. तसे आपल्याला त्याचे 3 इफेक्ट्स बघायला मिळू शकतात. कधी, ज्यावेळेला आपण मोटरचं एक्सायटेशन वाढवणार आहे
त्यावेळेला. ओके, सो एक्सायटेशन वाढवते म्हणजे नक्की काय होते, तर एक्सायटेशन वाढवलं की ई बी हा जो फेजर आहे ह्याची लेंथ वाढते. सो ई बीची जी लेंथ असणार आहे ती वाढते, पण ती जी लेंथ आहे ही डॉटेड लाईनच्या वर जाऊ शकत नाही, कारण ती लाईन जर आपण डॉटेड लाईनच्या वरती दाखवली आणि इथून जर खाली परपेंडिक्युलर ड्रॉ केला, त्याचा अर्थ काय असणार आहे, तर ही लेंथ वाढली आणि लेंथ वाढली म्हणजे पॉवर वाढली असा त्याचा अर्थ असणार आहे. पण आपण मोटरवरचा लोड कॉन्स्टंट ठेवतो, त्यामुळे मोटरची पॉवर पण कॉन्स्टंटच असणार आहे. त्यामुळं तुम्ही एक्सायटेशन वाढवलं की ई बीची लेंथ वाढणार आहे, पण ई बीची जी लेंथ असणार आहे ती अशी पुढं इकडं सरकणार आहे आणि ती इकडे सरकल्यामुळं हा जो ई आर होता हा ई आर थोडासा मागं सरकून ई आर जो असणार आहे थोडासा मागं सरकून इथं येणार आहे आणि ई आर इथं आला की आय ए जो असणार आहे तो थोडासा पुढं सरकणार आहे, तसा वरती येणार आहे आणि अँगल फाय जो असणार आहे तो कमी होणार आहे. ओके, सो अशा प्रकारे मोटर अंडर एक्सायटेशनमध्ये ऑपरेट करणार आहे. ओके, सो याचं कन्क्लुजन आपण काय काढू शकतो, तर ॲज अ रिझल्ट देर इज अ डिक्रीज इन द पॉवर फॅक्टर अँगल. ओके, सो thus it will be observed that as the excitation is increased, the value of ER and IA reduces, however the power factor of the motor is improved. Okay, म्हणजे मोटर ज्या वेळेला अंडर एक्सायटेड कंडिशनमध्ये असते आणि तुम्ही मोटरचं एक्सायटेशन जर वाढवायला सुरू केलं, जर लोड कॉन्स्टंट ठेवून तुम्ही जर एक्सायटेशन वाढवायला सुरू केलं तर काय होतं, मोटरमधला रिझल्टंट EMF कमी होतो, मोटरनी ड्रॉ केलेला आर्मेचर करंट असणार आहे तो कमी होणार आहे आणि मोटरचा पॉवर फॅक्टर जो असणार आहे तो इम्प्रूव्ह होणार आहे. सो असेल मोटर ऑपरेशन अंडर द कंडिशन ऑफ अंडर एक्सायटेशन. ओके, द नेक्स्ट सेकंड पॉईंट आपण स्टडी करणार आहे मोटर अंडर द कंडिशन ऑफ नॉर्मल एक्सायटेशन. ओके, म्हणजे ज्या वेळेला मोटरला तुम्ही नॉर्मल एक्सायटेशन देणार त्यावेळेला मोटरचं बिहेवियर कसं असणार आहे ते. आता यामध्ये सिंपल वर्किंग आहे, आपल्याला लगेच समजेल. फर्स्ट पॉईंट त्यामध्ये व्हेन द एक्सायटेशन इज बिईंग इन्क्रीज्ड फॉर वन पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ एक्सायटेशन पॉईंट बी ऑक्युपाईज द पोझिशन B1 ऑन द OY. ओके, तर ज्यावेळेला तुम्ही अंडर एक्सायटेशन कंडिशनमध्ये एक्सायटेशन वाढवत जाणार आहे, सो एक्सायटेशन वाढवल्यानंतर असा एक पॉईंट येईल ज्या वेळेला EB आणि V हे दोन्ही एक्झॅक्टली इक्वल होणार आहेत. ओके, म्हणजेच काय, तर व्ही फेजरची लेंथ आणि ई बी फेजरची लेंथ दोघांची लेंथची सेम असणार आहे. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये काय होतं आहे, तर व्ही आणि ई बी ह्या दोघांची लेंथ सेम झाल्यामुळं तुम्हाला OY ह्या लाईनवरती अशी व्हर्टिकल लाईन आहे OY तुम्हाला दिसेल, ह्या OY ह्या लाईनवरती एक पॉईंट B1 मिळणार आहे. ओके, सो या कंडिशनमध्ये काय असणार आहे, तर हा असेल तुमचा EB, नेक्स्ट हा असेल तुमचा ER. आता ER एक्झॅक्टली व्हर्टिकल आहे, सो ER आणि IA ह्याच्यामध्ये एक कॉन्स्टंट अँगल असतो, तुम्हाला मी सांगितलं 90 डिग्रीचा. सो ER जर एक्झॅक्टली व्हर्टिकल झाला तर IA जो असणार तो एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल होणार आहे. सो या केसमध्ये IA आणि V, आता हा पुढं V आहे हा I आहे, सो V आणि IA हे दोन्ही कसे आहेत तर इन फेज असणार आहे. ओके, सो सेकंड पॉईंट द करंट IA is then in phase with V and hence the power factor of the motor is unity. ओके, सो या केसमध्ये सप्लाय व्होल्टेज आणि आर्मेचर करंट दोन्ही इन फेज आहेत, त्यामुळं या कंडिशनला मोटरचा पॉवर फॅक्टर जो असणार आहे तो 1 असणार आहे. ओके, द नेक्स्ट दस इन नॉर्मल एक्सायटेशन कंडिशन फॉर द गिवन पॉवर ER अँड IA आर मिनिमम अँड पॉवर फॅक्टर इज युनिटी. ओके, सो नॉर्मल एक्सायटेशन कंडिशनला काय होतं, तर मोटरमधला रिझल्टंट EMF आणि मोटरचा करंट आर्मेचर करंट IA ह्या दोघांची व्हॅल्यू मिनिमम म्हणजे सगळ्यात कमी असते. द नेक्स्ट थर्ड असणार आहे मोटर अंडर द कंडिशन ऑफ ओव्हर एक्सायटेशन. आता ओव्हर एक्सायटेशन म्हणजे काय, तर मोटरमधला जो रोटर आहे त्याला तुम्ही आता खूप जास्त सप्लाय देत आहे, त्यामुळे तो आता ओव्हर एक्सायटेशन कंडिशनमध्ये गेलेला आहे. सो मोटरच्या रोटरला तुम्ही जास्त सप्लाय दिला आहे, त्यामुळं त्या मोटरचा रोटर जास्त बॅक EMF प्रोड्यूस करणार आहे. सो ह्या कंडिशनमध्ये काय होणार, तर बॅक EMF जो असणार आहे तो सप्लाय व्होल्टेजपेक्षा जास्त होणार, म्हणजे बॅक EMF ह्या फॅक्टरची लेंथ ही व्होल्टेजच्या फेजरपेक्षा जास्त असणार आहे. सो तुम्हाला या कंडिशनमध्ये बघायला मिळेल व्होल्टेजचा जो फेजर आहे त्याची लेंथ एवढीच आहे, पण बॅक EMFचा फेजर आहे त्याची लेंथ वाढलेली आहे. का वाढलेली आहे, कारण तुम्ही मोटरला
ओव्हर एक्सायटेशन दिलं आहे, म्हणजे जास्त सप्लाय दिलेला आहे. सो रोटरला जास्त सप्लाय दिला की रोटर जास्त बॅक ई एम एफ प्रोड्यूस करणार आहे. सो जास्त बॅक ई एम एफ प्रोड्यूस झाला आहे म्हणजेच ई बी हा जो फेजर आहे त्याची लेंथ आपण व्हीपेक्षा जास्त दाखवणार आहे. सो ज्यावेळेला तुम्ही ओव्हर एक्सायटेशन देणार त्यावेळेला काय होणार आहे, हा जो ई बी असणार आहे त्याची लेंथ खूप वाढेल. ई बीची लेंथ वाढल्यामुळे काय होणार, तर तो ई आर आपला सुरुवातीला अंडर एक्सायटेशनला इथं होता, तो आता ई बी वाढल्यामुळे तो मागं सरकून इथंपर्यंत येणार आहे. कारण दोघांचा जो पॉईंट असणार आहे तो पॉईंट, आता ही जी हॉरिझॉन्टल डॉटेड लाईन दाखवलेली आहे ह्या डॉटेड लाईनलाच दोन्ही पॉईंट टच झाली पाहिजेत. म्हणजे ई बीचा फेजर पण आणि ई आरचा फेजर पण ह्याच लाईनला टच झाला पाहिजे. का? कारण ह्या डॉटेड लाईनपासून जी खाली आपण लाईन ड्रॉ करतोय ही लाईन म्हणजे पॉवरची लाईन असणार आहे. सो आपण सांगितलेलं आहे की लोड कॉन्स्टंट आहे, त्यामुळं पॉवर जी असणार आहे ही जी लाईन असणार आहे ह्या लाईनची लेंथ पण सेमच राहिली पाहिजे. सो तुम्ही ई बी वाढवला की ई बी जो असणार आहे तो इकडं सरकणार आहे, आणखी वाढवला तर तो पुढं आणखी इकडं सरकणार आहे. आणि ई बी पुढं सरकला की ई आर जो असतो आपला, ई आर जो असतो तो ई आर असा थोडासा सुरुवातीला इथं होता, नंतर तो असा मागे येणार आहे, नंतर आणखी मागे येणार आहे. ओके, अशा प्रकारे ई बी आणि ई आर जे असणार आहे ते एकमेकांना मागं मागं ढकलणार आहे. सो या केसमध्ये फर्स्ट पॉईंट, विथ फर्दर इन्क्रीज इन एक्सायटेशन ई बी बिकम्स ग्रेटर दॅन द व्ही. ओके, सो तुम्ही रोटरला जास्त सप्लाय दिला आहे त्यामुळे त्याला आपण ओव्हर एक्सायटेशन असं म्हटलेलं आहे. आणि रोटरला जास्त सप्लाय दिल्यामुळं रोटरनी जास्त ई एम एफ प्रोड्यूस केलेला आहे. सो यामध्ये बॅक ई एम एफ जो असणार आहे तो व्होल्टेजपेक्षा जास्त असेल, त्यामुळे बॅक ई एम एफच्या फेजरची लेंथ ही व्होल्टेजपेक्षा थोडी जास्त दाखवायची आहे. आता व्होल्टेजपेक्षा जास्त दाखवतोय पण ते आपण डॉटेड लाईनच्या वर दाखवू शकत नाही, त्यामुळे आपण ती डॉटेड लाईनवरतीच दाखवणार आहे. सो ई बी जो आहे तो पुढं सरकेल आणि त्यामुळं ई आर जो असणार आहे तो मागं सरकणार आहे. आता ई आर मागं सरकला पण ई आर आणि आय ए ह्या दोघांमध्ये अँगल कॉन्स्टंट असणार आहे. आता ई आर इथं दाखवतो मी, ई आर जर मागं सरकला तर आय ए जो असणार आहे तो थोडा वरती सरकणार आहे. सो या केसमध्ये आय ए जो असणार आहे, आय ए तुम्हाला बघायला मिळेल, आय ए जो असणार आहे तो आता इथं व्हीच्या वरती आला. तो अगोदर खाली होता, नंतर व्हीच्या लाईनमध्ये होता, नंतर आता तो व्हीच्या वरती आलेला आहे. का? तर एक्सायटेशन वाढवलं त्यामुळे बॅक ई एम एफ वाढला, बॅक ई एम एफ वाढल्यामुळे बॅक ई एम एफचा फेजर वाढला, त्यामुळं ई आर मागं पडला आणि ई आर मागं पडल्यामुळं आय ए जो असणार आहे तो त्याच्या व्हीच्या लाईनच्या वरती आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला एक एक्स्ट्रा वर्किंग पॉईंट मिळणार आहे, तो असणार आहे पॉईंट B2 डॅश. ओके, सेकंड पॉईंट, दिस ब्रिंग्स द वर्किंग पॉईंट B2 टू द लेफ्ट ऑफ ओ वाय. म्हणजे ओ वाय ही जी लाईन आहे ह्या लाईनच्या लेफ्ट साईडला तुमचा वर्किंग पॉईंट असणार आहे. नेक्स्ट, दिस कॉजेस ॲडव्हान्सिंग ऑफ ई आर अँड आय ए. आता ह्याच्यामुळे काय झालं, ई आर जो आहे तो ॲडव्हान्स झाला म्हणजे काय, त्याचा अँगल जो असणार आहे तो अँगल वाढणार आहे, त्याला आपण ॲडव्हान्सिंग असं म्हणणार आहे. मागं सरकणार म्हणजे त्याचा अँगल जो असणार आहे तो वाढणार आहे विथ रिस्पेक्ट टू व्ही. हेन्स द पॉवर फॅक्टर बिकम्स लिडिंग. सो या कंडिशनमध्ये तुम्ही सांगू शकताय हे तुमचं सप्लाय व्होल्टेज आहे, हा तुमचा आर्मेचर करंट आहे. आता करंट जो आहे तो व्होल्टेजच्या वरती आहे म्हणजे व्होल्टेजला तो लीड करतो. सो पॉवर फॅक्टर जो असणार आहे तो लीडिंग असणार आहे. ओके, नेक्स्ट, ऑल्सो द ई आर इज ग्रेटर दॅन व्ही अँड द मॅग्निट्यूड ऑफ आय ए ऑल्सो बिकम्स ग्रेटर. सो या कंडिशनमध्ये ई आर आणि आय ए ह्या दोघांची व्हॅल्यू असणार आहे ते जास्त असणार आहे. ओके, तर आता आपण तिन्ही ज्या कंडिशन्स आहेत त्या तिन्ही कंडिशन्स एकदा रिवाईज करूया किंवा स्टडी करूया. सो फर्स्ट कंडिशनमध्ये काय होते बघा, फर्स्ट कंडिशनमध्ये अंडर एक्सायटेशन आहे म्हणजे रोटरला तुम्ही कमी सप्लाय दिला आहे. सो रोटरला सप्लाय कमी आहे त्यामुळे रोटर ई एम एफ पण कमी प्रोड्यूस करणार आहे. सो बॅक ई एम एफ हा सप्लाय व्होल्टेजपेक्षा कमी असेल. सो बॅक ई एम एफच्या फेजरची लेंथ हे सप्लायच्या व्होल्टेजच्या फेजरपेक्षा कमी दाखवायची. आता ती कमी आहे त्यामुळे ई आर जो असणार आहे तो इथे त्याला टच करेल, हा बी तुम्हाला तुमचा वर्किंग पॉईंट मिळणार आहे. ओके, सो या केसमध्ये ई आर आणि आय ए ह्या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. सो याच्यामध्ये हा जो व्ही आहे हा व्ही आणि आय ए ह्या दोघांमध्ये लॅगिंग फेज डिफरन्स राहणार आहे. नेक्स्ट, तुम्ही काय केलं, एक्सायटेशन वाढवलं. एक्सायटेशन वाढवलं की काय होतं, रोटर जास्त ई एम एफ प्रोड्यूस करतो आहे. सो रोटरचा ई एम एफ वाढला की ई बीची जी लेंथ असणार आहे ती लेंथ वाढणार आहे. सो ई बी जो असेल तो थोडासा असा पुढे इकडे सरकेल. सो ई बी पुढं सरकला की ई आर जो असणार आहे तो ई आर मागं सरकणार आहे, इथे येईल. ई आर मागं सरकला की आय ए जो असणार आहे तो थोडा वरती सरकणार, कारण ई आर आणि आय ए ह्या दोघांच्यामध्ये एक फिक्स अँगल असणार आहे. सो आय ए जो असणार आहे तो वरती सरकणार आहे.
तुम्ही एक्सायटेशन वाढवत गेला की एक कंडिशन अशी येईल ज्या वेळेला तुमचा जो वर्किंग पॉईंट असणार आहे तो एक्झॅक्टली एक्झॅक्ट वर्किंग पॉईंट जो असणार आहे B1 तो OY ह्या लाईनवरती कोइन्साइड करणार आहे. सो या कंडिशनमध्ये काय होणार आहे, तर या कंडिशनमध्ये EB ह्या फेजरची लेंथ आणि V ह्या फेजरची लेंथ एक्झॅक्टली सेम असणार आहे. सो ER जो असेल तो एकदम व्हर्टिकली लाई करेल आणि EI व्हर्टिकल आहे त्यामुळं ह्याच्या 90 डिग्रीमध्ये IA असणार आहे. सो हा तुमचा इथला IAचा कंपोनंट असेल. सो तुम्ही ह्यामध्ये तुम्ही सांगू शकताय की सप्लाय व्होल्टेज आणि करंट दोन्ही इन फेज आहेत, म्हणजेच या कंडिशनला मोटरचा जो पॉवर फॅक्टर असणार आहे तो युनिटी असणार आहे. ओके. सो आणखी सांगतो अंडर एक्सायटेशन कंडिशनमध्ये काय झालं, तर अंडर एक्सायटेशन कंडिशनमध्ये ER आणि IA दोघांची व्हॅल्यू कमी झाली आणि पॉवर फॅक्टर वाढला. अंडर एक्सायटेशन कंडिशनमध्ये ER आणि IA ह्या दोघांची व्हॅल्यू कमी झाली आणि पॉवर फॅक्टर वाढला. नेक्स्ट सेकंड कंडिशनमध्ये काय झालं, तर ER आणि IA दोघांची व्हॅल्यू कमी झाली आणि पॉवर फॅक्टर युनिटी झालं. आता नेक्स्ट थर्ड कंडिशनमध्ये काय होणार आहे, तर थर्ड कंडिशनमध्ये आणखी एकदा ER आणि IA ची व्हॅल्यू वाढणार आहे आणि पॉवर फॅक्टर लीडिंग होणार आहे. ओके. ते तुम्हाला बघायला मिळेल ओव्हर एक्सायटेशन दिले म्हणजे रोटरला जास्त सप्लाय दिला आहे, त्यामुळे रोटर काय करणार आहे, जास्त बॅक EMF प्रोड्यूस करेल, त्यामुळे EBची लेंथ वाढणार आहे. सो EB जो असणार आहे तो EB आणखीन थोडासा त्या डॉटेड लाईनवरतीच पुढं सरकणार आहे. त्यामुळे काय होणार, ER मागं पडेल. ER मागं पडला की IA जो असणार आहे तो त्या ER बरोबर ॲडव्हान्स होणार आहे आणि IA जो असेल तो ह्या Vच्या वरती निघून जाणार आहे. सो या ठिकाणी V आणि IA ह्या दोघांमध्ये लीडिंग फेज डिफरन्स येणार आहे. ओके. सो अशा प्रकारे मोटर जे असणार आहे ती ऑपरेट करेल. म्हणजे ह्या तिन्ही पॉईंटवरून आपण काय सांगू शकतो, जर मोटरचा लोड आपण कॉन्स्टंट ठेवला आणि मोटरचं एक्सायटेशन जर आपण व्हॅरी केलं म्हणजे काय, तर लो व्हॅल्यूकडून हाय व्हॅल्यूकडे जर वाढवत गेलो, म्हणजे सुरुवातीला आपण एक्सायटेशन कमी ठेवलं, नंतर एक्सायटेशन आपण वाढवत गेलो, तर काय होते, ज्यावेळेला एक्सायटेशन कमी होतं त्यावेळेला ER आणि IA ह्या दोघांची व्हॅल्यू जास्त होती. ओके. आणि पॉवर फॅक्टर जो होता तो पॉवर फॅक्टर लॅगिंग होता. ओके. आणि ज्यावेळेला तुम्ही एक्सायटेशन वाढवणार आहे त्यावेळेला एक पॉईंट असा येईल ज्या वेळेला ER आणि IA ह्या दोघांची व्हॅल्यू कमी होऊन मिनिमम असेल किंवा खूप कमी असेल, लो असेल, आणि त्यावेळेला पॉवर फॅक्टर जो असणार आहे तो युनिटी असणार आहे. ओके. नेक्स्ट आणखीन तुम्ही एक्सायटेशन वाढवलं तर काय होतं आहे, ERची जी लेंथ आहे, ER आणि IAची ती लेंथ आणखी एकदा वाढते आणि पॉवर फॅक्टर जो असणार आहे तो लीडिंग होणार आहे. ओके. सो तुम्हाला ह्या तिन्ही कंडिशनमध्ये म्हणजे अंडर एक्सायटेशन, नॉर्मल एक्सायटेशन आणि ओव्हर एक्सायटेशन ह्या तिघांमध्ये तुम्ही डिफरन्स सांगू शकता की तुम्ही एक्सायटेशन वाढवत गेला की ER आणि IA दोघांच्या व्हॅल्यू कमी होत आहेत. कधीपर्यंत, युनिटी पॉवर फॅक्टरपर्यंत. युनिटी पॉवर फॅक्टर नंतर तुम्ही आणखी एक्सायटेशन वाढलं की ER आणि IA असणार आहेत त्यांच्या व्हॅल्यू आणखी एकदा वाढत आहेत. सो व्हॅल्यू कमी होणार आहेत आणि परत आणि एकदा व्हॅल्यू वाढणार आहेत. सो एक्सायटेशन वाढवत गेला की पहिल्यांदा काय होतं आहे, एक्सायटेशन वाढवत गेला की व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू कमी होत आहेत ER आणि IAच्या, आणि एका ठराविक पॉईंटनंतर तुम्ही एक्सायटेशन आणखीन वाढवलं की त्या व्हॅल्यू असणार आहेत त्या आणखी व्हॅल्यू वाढत जाणार आहेत. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला त्याचा कर्व मिळेल. म्हणजे एक्सायटेशन वाढवलं की सुरुवातीला व्हॅल्यू कमी झाली, आणखीन एक्सायटेशन वाढवलं की त्यामुळे व्हॅल्यू जी असणार आहे ती आणखी वाढणार आहे. आणि पॉवर फॅक्टरच्या संदर्भात आपण काय सांगू शकतो, सुरुवातीला पॉवर फॅक्टर कसा होता, लॅगिंग होता, कमी आणि लॅगिंग होता. सो तुम्ही एक्सायटेशन वाढवलं की पॉवर फॅक्टर जो आहे तो पॉवर फॅक्टर वाढत जाणार आहे. आणखीन तुम्ही एक्सायटेशन वाढवलं की थोड्या वेळाने तो पॉवर फॅक्टर आणखी एकदा कमी होत जाणार आहे. ओके. सो ह्याचे जे दोन कर्व आहेत ते कर्व आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये स्टडी करायचेच आहेत. ओके. सो वर्किंग त्याचं असं असेल, सुरुवातीला एक्सायटेशन कमी ठेवलं, तुम्ही एक्सायटेशन वाढवत गेला, म्हणजे एक्सायटेशन तुम्ही जर युनिटीपर्यंत नॉर्मल एक्सायटेशनपर्यंत आणलं तर ER आणि IAच्या व्हॅल्यू कमी कमी होत आहेत, आणि नॉर्मल एक्सायटेशनच्या पुढे जर तुम्ही एक्सायटेशन दिलं तर ER आणि IAच्या व्हॅल्यू असणार आहेत त्या वाढत जाणार आहेत. ओके. तर या प्रकारे त्याचा वर्किंग असणार आहे. सो नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण त्याचे जे कर्व्स आहेत ते कर्व स्टडी करणार आहे. ओके. थँक्यू.